Hallelujah. ज्याचा वचनाचा तसा तात्पर्य शिमोन पेत्र मासे धरावयास समुद्रात जाऊ लागला आणि ते ऐकल्याबरोबर सर्व बाचकेचे शिष्य तिथं म्हटलं तोमा वगैरे सर्व नतनिएल ते सर्व ते त्याचबरोबर मासे धरावयास गेले आणि त्या रात्री त्यांनी काही एक धरलं नाही. आपण पाहिलेला प्रवेश गुस्तापासून ज्यास तुम्ही जगाच्या विचारात पुन्हा सरकता जगिक योजना तुमच्या पुन्हा तुम्ही चालू करता. जगाच्या अट्रॅक्शन मध्ये काही मिळणार नाही, काही मिळणार नाही. जगामध्ये जाणारे लोक त्यांना सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त होत नाही. म्हणून तर जगिक गोष्टीकडे सरकत असताना परमेश्वर देवाच्या लेखनाच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना काही एक सापडलं नाही. सारी रात्र त्यांनी कष्ट उपसली तरी काही एक सापडलं नाही. मग पहाटेच्या समयात प्रवेश गुस्त किनाऱ्यावर उभा होता. पहाटेचा समय फार महत्वाचा आहे. ज्या तुमच्या जीवनामध्ये त्या समस्यात, अडकण्यात, अडचणीत, प्रश्नात तुम्हाला कुठूनच मार्ग सापडत नाही, कुठूनच काही मिळत नाही, तेव्हा पहाटे समयी प्रभूचा शोध करा. पहाटेच्या समय म्हणून पहाटेची प्रार्थना फार महत्वाची आहे. लक्षात ठेवा. पहाटे सुद्धा पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो की चर्चेस मध्ये काही काही धर्मस्थळ वगैरे म्हटलेली अशा सर्व ठिकाणी पहाटे मोठ्या पहाटे स्पीकरवर गाणी लावली जातात आणि काय केलं जातं. पहाटेचा वेळ ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. ज्यास तुमची निवड झालेली आहे तुम्ही पहाटेच्या समयी जागृत असणे गरजेचं आहे. पहाटेच्या समयी जागृत असणे गरजेचं आहे. कारण पहाटेच्या वेळेस प्रभू किनाऱ्याशी येऊन उभा राहतो. किनाऱ्याशी येऊन उभा राहतो. पृथ्वीच्या अगदी जवळ तो येतो, अगदी जवळ. आणि ज्या अगदी जवळ येतो, किनाऱ्याशी येतो, तेव्हा तो तुमच्या दृष्टीस पडायला लागेल. म्हणून तुम्ही त्याला ओळखणारे असणे आवश्यक आहे. ओळखणारे असणे आवश्यक आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये असं वाटतं की प्रभू काय दृष्टांत देत नाही, दर्शन देत नाही, काय करत नाही. शिष्यांना हेच वाटलं. गेला आठवडा गेला, तसाच गेला तरी प्रभू काय दिसला नाही. पण शिमोन पेत्र म्हणतो चला मी मासे धरायला जातो. त्याचबरोबर ते सर्व शिष्य मासे धरावयास म्हणजे पूर्वीच्या कामामध्ये जाण्यास तयार झाले. पूर्वीच्या गोष्टी करण्यास ते सिद्ध झाले. आणि जेव्हा ते पूर्वीच्या गोष्टीकडे सरकले तेव्हा त्यांना काही एक सापडलं नाही. कोणतंही यश त्यांच्या जीवनात आलं नाही. पूर्वीच्या जीवनामध्ये जीवनामध्ये तुम्ही परत मागे जाता कामा नये. प्रभू जो नांगराला हात घालतो तो मागे वळून पाहत नाही. कसं नांगरलेला आहे तो पाहत नाही. तो पुढं सरकत जातो. तुम्ही सदैव पुढं सरकणारे असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही पुढं सरकत जाता तेव्हा तो विजय तुम्हाला प्राप्त होतो. समुद्राच्या किनाऱ्याला प्रवेश पहाटेच्या वेळेस उभा राहिला तर तो येशू आहे हे त्यांना ओळखलं नाही. आणि प्रभू त्यांना म्हणतो मुलांनो तू माझं खाव्यास काय ऐका. आणि त्यांनी सत्य उत्तर दिलं. ज्यावेळेस पहाटेच्या वेळेस प्रभू तुम्हाला काय विचारेल तेव्हा तुम्ही लबाडी करता कामा नये.
तुम्ही सत्य उत्तर देणे गरजेचं आहे. तर तुम्ही सत्याचे लोक आहात. सत्याचे लोकांनी सत्यच सांगणे गरजेचं आहे. त्याने सत्य सांगितलं की आम्हाकडे काही नाही, खावयास काहीही नाही. आणि तेव्हा प्रभू काय म्हणाला, पुन्हा एकदा पाहतात 6 वचनामध्ये योहानाचं पुस्तक 21 त्याने त्यास म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजू जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. मचव्याच्या उजव्या बाजू जाळे टाका. गेल्या आपण पाहिलं होतं प्रियानो. पहिल्यांदा शिमोन पेत्राला तो म्हणतो समुद्रात खोल पाण्यात कार व मासे धरण्याकरता आपले जाळे सोड. आणि आज तो तिथं डायरेक्शन देत नाही. परंतु यावेळेस प्रभू म्हणतो मचव्याच्या उजव्या बाजूस जाळ टाका. मचव्याच्या उजव्या बाजूला काय प्रियानो? उजव्या बाजूला काय? डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यामध्ये फरक काय? डाव्या बाजूला कोणा? प्रभू म्हणतो न्यायाच्या दिवशी तो शेरडे आणि मेंढरे वेगळे करेल. शेरडास आपल्या डाव्याकडे आणि मेंढरास आपल्या उजवीकडे ठेवेल. उजव्या बाजूला कोणा? मेंढर आहे. उजव्या बाजूला मेंढर आहे. आणि मेंढर काय करतात? परंतु मी उत्तम मेंढपाळ आहे. माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. उजव्या बाजूला असणारे लोक हे त्याची वाणी ओळखणारे आहेत. तुम्ही उजव्या बाजूस कायम असणे आवश्यक आहे. तो म्हणाला उजव्या बाजूस जाळ टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. परमेश्वर देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये उजवी बाजू फार आशीर्वादित आहे. पण उजव्या बाजूला जाळ टाकत असताना तो त्यांना म्हणतो की तुम्हाला सापडेल. उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला जायचं, सारखं डावीकडे कुठं वळायचं असेल तर डावीकडे वळायचं नाही असं नव्हे. उजव्या बाजूला असणारे लोक त्यांची स्थिती काय आहे? तर ते मेंढर आहेत. मेंढर आणि मेंढर शेरड याच्यात फरक आहे. शेरड काटमाने चालतात, मेंढर मान खाली घालतात. ते लीन आणि नम्र आहे. शेरड काटमाने चालतात, ते लीन आणि नम्र राहत नाही. म्हणजे शेरडामध्ये आणि मेंढरामध्ये फार फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूच्या आहात तेव्हा तुमच्याकडे लीनता आणि नम्रता असणे गरजेचं आहे. जे उजव्या बाजूचे लोक आहेत त्यांच्यामध्ये लीनता नम्रता आपोआप येऊ लागते. पण तुझ्या डाव्या बाजूच्या ते लीन आणि नम्र कधी होत नाही. त्यांच्या मनात ताट राहतात. म्हणून तो इस्रायल लोकांना काय म्हणणार? हे राष्ट्र ताट मानेचं राष्ट्र आहे. परमेश्वर देव सुद्धा मोशेला म्हणाला, मोशे हे राष्ट्र हे लोक ताट मानेचे लोक आहे. मी यांना माझ्या समोरून घालवून दे. मोशे काय म्हणतो? मोशे लीन नम्र आहे. प्रभू परमेश्वर देव त्याला म्हणाला, मोशे तुझ पासून मी राष्ट्र तयार करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. पण तो लीनता नम्रता असणारे, प्रभूचा मार्ग, प्रभूच्या योजना ओळखणारे लोक आहेत. उजव्या बाजूला प्रभूचे मार्ग ओळखणारे लोक आहेत. लक्षात ठेवा. आणि मोशे काय म्हणाला? प्रभूजी जर तू यांचा नाश करशील तर लोक काय म्हणतील की यांचा परमेश्वर देव यांना पलीकडे नेऊ शकला नाही, त्यांना आशीर्वादित करू शकला नाही असं म्हणते. आणि तुझ्या नावाला बट्टा लावते. उजव्या बाजूच्या लोकांना परमेश्वर देवाच्या हुद्द्याचा, त्याच्या नावाचा, त्याच्या सामर्थ्याची व त्यांना रक्षण करणे गरजेचं वाटतं. त्याचं नाव उंच व्हावं असं त्यांना वाटू लागतं. डाव्या बाजूच्या लोकांना त्याचं नाव उंच नाही, पहिला आम्हाला ते मागणं बघूयात नाही. समुद्रा कित्येक वेळेस पुष्कळ लेकरं डाव्या बाजूला राहतात आणि परमेश्वर देवाकडे मागत बसतात, त्यांना काही मिळत नाही. समुद्रा ताटमानेच्या मग ते काय करतात? हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. मेंढर हिसकावून घेत नाही.
ते येईल तसं मिळेल तसं सरत जातात. लक्षात ठेवा. पण मेंढरांच्या जीवनामध्ये उजवी बाजू आहे. उजवी बाजू आहे. प्रभूंना उजव्या बाजूला जाळ टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणजे तुम्हाला सापडेल. पहिल्यांदा ज्या शिमोन पेत्राचं पाचारण झालं तेव्हा केलं असं पण पाहिलं होतं. प्रमाण विसरू नका. या 2 शास्त्रभागामध्ये फार मोठं साम्य आहे. शिमोन पेत्रा ज्या पाचारण झालं त्यावेळेस शिमोन पेत्रानं त्याचं ऐकलं. तो म्हणाला, प्रभूजी आपण सांगतो म्हणून मी टाकतो, पण तो सारी रात्र आम्ही कष्ट उपसलेल्या आम्हाला काही एक मिळालं नाही, पण तो आपण सांगता म्हणून मी ते जाळ टाकतो. आणि त्यानं जाळ टाकलं. प्रभूची आज्ञा मान्य केली. जास्त तुम्ही प्रभूची आज्ञा मान्य करता, किती तुम्ही ताटमानेचे लोक असा, पण तो प्रभूची आज्ञा तुम्ही मान्य करणारे होणे आवश्यक आहे. ती मान्य केल्याशिवाय तुमच्या जीवनात चिन्ह चमत्कार घडणार नाही. सावध राहा. ज्याच त्यानं प्रभूची आज्ञा मान्य केली, उजव्या बाजूला जाळ, त्या मचव्याच्या बाजूला जाळ टाकला. तिथं डायरेक्शन सांगितलेलं नाही उजवी डावीला बाजू, तिथं सरळ जाळ टाक म्हणून सांगितलं. त्याने जाळ टाकला. आणि जाळ टाकल्यानंतर काय झालं, पुष्कळ माशांचा मोठा खोळका त्याला सापडला. ते त्याला ओढवेना. त्यानं बाकीच्या लोकांना पण बोलवलं. दोन्ही मचवे गच्च भरले तरी ते जाळ्यामध्ये मासे आहेतच. आणि त्यांची जाळी फाटू लागली. गेला असं पाहिलं होतं. उजव्या बाजूला टाकल्यानंतर 153 मोठे मासे शिमोन पेत्राला सापडले होते. एवढं असून सुद्धा जाळ फाटलं नाही. पुनरुत्थित प्रवेश पुस्तक तो गौरवी सामर्थ्यशाली रीतीनं भरलेला आहे. तो पित्या योजनेकडे बसून तुमच्या माणसाची रद्दबदली करता. तो ज्या आज्ञा सांगतो त्या ज्या तुम्ही मान्य करता, तेव्हा तुम्हाला विपुल सापडेल. आणि त्याच्यातून काही नष्ट होणार नाही, काही वाया जाणार नाही, काही परत समुद्रात पडलं जाणार नाही, चाळी फाटणार नाही. तर ते तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जाळ्यामध्ये कायम राहतील. पण पुनरुत्थित प्रवेश पुस्तक आता पित्याच्या उजवीकडे बसून रद्दबदली करतात. म्हणून आमच्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय अनुभव येतात. म्हणून आमच्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय आम्हाला प्राप्त होतात. ते कायम राखले जाऊ लागतात. त्याच्यामध्ये घट होत नाही. शिमोन पेत्रानं ते पाहिलं, जाळ टाकला, माशांचा मोठा घोळका सापडला. प्रभावन प्रेज द लॉर्ड. उजव्या बाजूला म्हणून त्याने ती टाकली. तेव्हा माशांच्या घोळक्यामुळे ते त्यास सोडले. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्र म्हणाला, प्रभू आहे. यामध्ये फार सामर्थ्यशाली गोष्टी आहेत. ज्या शिष्यांवर येशूची प्रीती होती, प्रभू येशू ख्रिस्त त्या एका शिष्यावर प्रीती करत होता. लक्षात ठेवा. एका शिष्यावर प्रीती करत होता. बाकीचे सर्व शिष्य त्याने गोळा केले, बोलवले, त्यांना निवडलं, सगळं काय केलं. जरी तुमची निवड झाली असेल तरी सुद्धा प्रभूची प्रीती तुमच्यावर असणे गरजेचं आहे. प्रवेश गोष्ट त्या एकाच शिष्यावर प्रीती करत होता. म्हणून त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेला, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो कोणा? योहाना. तो योहान शिमोन पेत्राजवळ आहे. आणि ज्या शिष्यावर प्रीती होती तो योहान. त्यानं ते पाहिला, माशांचा मोठा घोळका पाहिला. आणि त्यावेळेस तो काय म्हणतो, प्रभू आहे. शिमोन पेत्राला तो म्हणाला, प्रभू आहे. आणि प्रभू आहे म्हटल्याबरोबर आणि पुन्हा पाहते वचन, हालेलुया. ज्या शिष्यावर यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राने म्हणाला, प्रभू आहे. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो म्हणाला, प्रभू आहे. त्यानं येशूला लागलीच ओळखला. लक्षात ठेवा. शिमोन पेत्राला पण माहित होतं, प्रभूने सांगितले की जाळ टाकल्यावर मासे सापडतात, म्हणजे हा प्रभूच असला पाहिजे. पण तो शिमोन पेत्र ओळखू शकला नाही.
तुमच्यावर येशूची प्रीती आहे की नाही हे तुम्ही शोधणे गरजेचं आहे. तुमच्यावर येशूची प्रीती आहे की नाही शोधणे गरजेचं आहे. मग त्याची प्रीती कुणावर येते? आणि पहा जरा योहानस पुस्तक 15वा अध्याय 9व्या वचनापासून. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हाला प्रीती केली आहे. आमेन. प्रभू काय म्हणतो? जशी पित्यानं माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हाला प्रीती केली आहे. पण प्रभूनं प्रीती केली नाही असं नाही. प्रभूनं प्रीती केलेली आहे, पण ती सर्वांना का प्राप्त होत नाही? त्याचं कारण पुढं जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहा. हालेलुया. रस येत आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. प्रभू म्हणाला नाही की तुम्ही सगळे काय यायचं नाही, एक दोघंच यायचं नाही. त्यानं सर्वांवर प्रीती केलेली आहे, परंतु त्या प्रीतीमध्ये राहण्यासाठी सर्वच योग्य आहेत असं नाही. समुद्र बऱ्याच वेळेस विश्वासांना वाटतं की प्रभू आमच्यावर प्रीती करतो, प्रभू आमच्यावर प्रीती करतो, प्रत्येक गोष्ट मला प्राप्त होता. कित्येक वेळेस काय वेळेस लोकांना सांगितलं जातं की पहा प्रभू तुमच्यावर प्रीती करत नाही, तुम्ही जे काय मागाल तुम्हाला मिळेल, जे काय हाती घ्याल सिद्धीचे जाईल आणि परमेश्वर देवाचं गौरव तुमच्यातून येईल, तुम्ही विपुल फळ देणारे व्हाल. प्रभूनं प्रीती केलेली आहे, परंतु ती प्रीती सर्वांच्या जीवनात आहे असं नाही. सर्वच त्या प्रीतीत आलेले आहेत असं नाही. सर्वच विश्वासणारे त्या प्रीतीत आहेत असं नाही. तर त्याच्या प्रीतीत असणारे कोणा? जशी मी माझ्या पित्याची आज्ञा पाळून. पुन्हा एकदा पाहिलं 10वं वचन. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो. प्रभू काय म्हणतो? पिता माझ्यावर प्रीती करतो का? कारण पित्याच्या आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त पाळत आहे. लक्षात ठेवा. हे बाकी सोडून द्यायचं. प्रभूला प्रीती करायला राहू दे, सोड, त्याचा काय संबंध नाही. मी निवडलेला आहे मग माझ्यावर प्रभू प्रीती करतो. खोट्या आशेमध्ये कित्येक लेकरं जगतात. कित्येक लोक चुकीच्या आशा लोकांना दाखवतात. सावध राहा. चुकीच्या आशा बायबल मध्ये कुठंही नाही. तू जर हे करशील तर तुला हे मिळेल. स्पष्ट लिहिलेला प्रत्येक ठिकाणी चुकीच्या आशा दिलेली नाही. असं काय म्हणतो? जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो. पित्याच्या प्रीतीत राहण्याकरता पित्याची आज्ञा पालन करणे गरजेचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये समजा तुम्हाला दोन लेकरा, त्या 2 लेकरामध्ये एक तुम्ही त्याच्यावर अधिक प्रीती करता असा असतोच. तुम्ही काय पण करता. नाही मी माझ्या लेकरांवर दोघांवर समान प्रीती करतो, नाही करत. तुम्ही कुठं तर पडताळून पहा, तुम्हाला समजेल. तुम्ही त्याच्यामध्ये भेदभाव करता. तुम्ही एकावर प्रीती करता आणि एकाचा जरा द्वेष करता. तुम्ही कुणावर प्रीती करता? जो तुमच्या आज्ञा पाळतो, जो तुमचं ऐकतो, जो तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लगेच तयार होतो कबूल करून त्या स्वीकारून करण्यास, त्याच्यावर तुम्ही अधिक प्रीती करता. हीच गोष्ट पित्याच्या जीवनामध्ये आहे. का? कारण मनुष्याला त्यानं आपल्या प्रतिरूपाचा तयार केलेला आहे. जी पित्याच्या गोष्टी आहेत तुमच्या जीवनात सुद्धा आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही त्याच्यापासून वेगळे होऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला वेगळे दाखवू शकत नाही. त्यावेळेस प्रभू म्हणतो मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो. आज्ञा पालन केल्याशिवाय पित्याच्या प्रीतीत राहता येत नाही. पण प्रभू गोष्ट आज्ञा पालनानंतरच येशू हा
पाण्याच्या बाप्तिस्म्यानंतर तो अभिषिक्त झाला, ख्रिस्त झाला. त्याच्या आधी येशू ख्रिस्त जन्मलेला आहे असं देवदूतांनी सांगितलं नाही. तुम्हासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तारणारा तो ख्रिस्त प्रभू आहे. तारणारा जन्मलेला आहे. तारणारा कोण आहे? येशू. येशू तारणारा. आणि तारणानंतर तारणारा जन्मल्यानंतर त्यांना आज्ञापालनाकडे जाण्याची गरज आहे. त्यानं आज्ञापालन केलं. योहानाकडे बाप्तिस्म्यासाठी गेला आणि त्या पाण्याचा बाप्तिस्मा त्यांनी घेतला. योहान द्यायला तयार होता नव्हता, कारण योहान त्याला ओळखत आहे. योहानाला सांगण्यात आलेला आहे. योहान त्याचबद्दल साक्ष देतो. हा पहा जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा. त्याच्या वाहनाच्या बंद सोडायची सुद्धा माझी योग्यता नाही. योहान त्याचबद्दल साक्ष देतो. योहान त्याला ओळखतो. म्हणून तर योहान म्हणतो की हे कसं काय शक्य आहे. आणि प्रभू म्हणाले हे होऊन जाऊ दे, कारण हे होणं अगत्याचं आहे. हे होणं अगत्याचं आहे. प्रत्येक मनुष्याला परमेश्वर देवानं निवडलेला आहे. जे निवडलेले लोक आहेत ते त्यांना निवडलेले आहेत. त्यांना ते कधी समजतं कधी समजत नाही. प्रत्येक व्यक्ती जो प्रभूला अनुसरण्याचा प्रयत्न करतो त्यांची निवड झालेली आहे का नाही हे त्यानं प्रथम पडताळून पाहावं. सर्वांची निवड झालेली आहे असं नाही. सहोदरा, बायबल कधी या गोष्टी सांगत नाही. प्रत्येकाची निवड झालेली आहे का नाही ते त्यांना पडताळून पाहावं. पण ज्या निवड जर झालेली आहे तर तो निवडलेला व्यक्ती आज्ञापालनाकडे जातो का नाही हे पाहणे आवश्यक आहे. त्यांना आज्ञापालन करण्याची गरज आहे. आणि ज्या आज्ञापालनाकडे गेला तेव्हा आकाश उघडला, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. तो अभिषिक्त झाला, ख्रिस्त झाला. येशू ख्रिस्त झाला. लक्षात ठेवा. म्हणून तर प्रभू म्हणतो मी माझ्या पित्याची आज्ञा पालन केल्यामुळं त्याच्या प्रीतीत राहतो. त्यावेळेस त्याचा दृष्टांत झाला. तेव्हा पेत्र, याकोब आणि योहान यांच्या समोर त्याचं रूपांतर झालं. डोंगरावर उच्च ठिकाणी त्यावेळेस मेघान म्हणून त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. का परमप्रिय पुत्र? कारण तो आज्ञा पालन करतो. तो आज्ञा पालन करतो. पित्याची आज्ञा त्यानं कधीही डावलली नाही. पित्याची प्रत्येक आज्ञा त्यानं पालन केली इथपर्यंत की त्या वधस्तंभाचं मरण स्वीकारण्याकरता जात असताना सुद्धा त्यानं पित्याला नाही म्हटलं नाही. तो म्हणाला होईल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. पित्याची प्रत्येक ठिकाणी इच्छा पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त होता. म्हणतो जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसं तुम्ही माझ्या आज्ञा पालन कराल तर माझ्या प्रीतीत राहा. पुन्हा एकदा पाहतो 10 योहानस पुस्तक 15वा अध्याय. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो एकटाच योहान तिथं होता. लक्षात ठेवा, एकटाच योहान तिथं होता. म्हणतो योहान लगेच ओळखलं, हा दुसरा तिसरा कोणी नाही, येशू आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर उभा राहणारा दुसरा व्यक्ती कोणी नव्हे, हा येशू ख्रिस्त आहे जो पुनरुत्थित झालेला आहे, ज्यानं आम्हाला दर्शन दिलेलं आहे. ज्याचं दर्शन लवकर झालं नाही म्हणून आम्ही मासे धरायला जगाकडे वळलो. योहानानं लागलीच ओळखला आणि म्हणतो शिमोना येत राहा, प्रभू आहे, प्रभू आहे. आणि प्रभू आहे म्हटल्याबरोबर 2दा तो सांगतो. प्रियानो, 2 वेळेस सांगतो. आणि ज्यावेळेस तो 2दा सांगतो तेव्हा
मोशेला काय सांगितलं? त्या खडकावर काठी स्पर्श कर, 2दा कर, 2 वेळेस. मोशेनं 2 वेळेस काठी आपटली. त्या जीवनामध्ये आज्ञा भंग केल्यामुळं त्याच्या जीवनात मोशे कनान देश पाहू शकला नाही. सावध राहा. पेत्र 2 वेळेस ऐकतो, प्रभूजी हा प्रभू आहे, प्रभू आहे. तेव्हा पेत्राने काय केलं? पुढे पहा आपण. प्रेज द लॉर्ड. योहानस पुस्तक 21वा अध्याय 6व्या वचनापासून. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळला आणि समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांची जाळी उडी. तेव्हा शिमोन पेत्राने अंगरखा घालून कमरेला गुंडाळला. कमरेला गुंडाळला. त्यानं अंगरखा त्यानं कमरेला गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता. उघडा होता. तुमची नग्नता तेव्हा दिसते जेव्हा तुमच्या ठाई पाप येतं. जेव्हा तुमच्या ठाई पाप येतं. मनुष्याच्या जीवनामध्ये, एदेन बागेमध्ये मनुष्याला केव्हा समजलं की ते नग्न आहे? ज्या त्याने आज्ञा मोडले. आज्ञा मोडले. आज्ञा भंग केल्यामुळं त्यांना समजलं, आदामाला आणि त्याच्या पत्नीला, स्त्रीला समजलं की ते उघडे आहे. आणि उघडा व्यक्ती समोर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तो काय करतो? अंगावर गुंडाळल्यानंतर कंबर गुंडाळतो, कमरेवरती टावेल गुंडाळतो आणि मग पुढे येतो. शिमोन पेत्रा हेच केला. त्याला अंगरखा काढून कमरेवरती गुंडाळला, कारण तो नग्न होता. नग्न होता त्या लक्षात आली. का नग्न होता? कारण त्यानं प्रभूच्या योजनेवर अवलंबून राहून त्या आज्ञा पालनात जाण्याऐवजी त्यानं जगाच्या गोष्टीवर अवलंबून राहून पुन्हा आपल्या व्यवसायाकडे, मासे धरण्याकडे तो त्यांना सगळ्यांना घेऊन गेला. सगळ्यांना घेऊन गेला. सावध राहा. बरेच लेकरं अशा प्रकारे आज्ञाभंग करतात तरी त्यांना ते समजत नाही. आणि त्यांना कोण सांगतो? ज्याच्यावर येशूची प्रीती आहे तोच सांगू शकतो. तोच सांगू शकतो. बऱ्याच ठिकाणी बरेच लेकरं चुका करतात. चुकीच्या गोष्टी लोकांना सांगतात. पोकळ आशा लोकांना दाखवतात. त्या चुका दाखवणार कोणा? ज्याच्यावर येशू प्रीती करतो त्यालाच हे समजतं की तो चुकत चाललेला आहे. सावध राहा. सावध राहा. मी कधी कुणाला खोटी आशा दिलेली नाही. कारण जो मला प्रीती करतो, मी ज्याच्यावर प्रीती करतो, तो मला मार्गदर्शन देतो, तो खोटी आशा कधी देत नाही. ज्याच्यावर येशूची प्रीती होती, म्हणजे योहान कोण होता? आज्ञा पालन करणारा होता. प्रभूच्या प्रीतीत राहणारा. प्रभू त्याच्यावर प्रीती करत होता, कारण योहान त्याच्या आज्ञा पालन करत होता. लक्षात ठेवा. योहान म्हणाला नाही चला मासे धरायला जाऊया, म्हणाला का? योहान नाही म्हणाला. शिमोन पेत्र म्हणाला. समज राहा. समज राहा. आणि बाकीचे त्याच्या मागून गेले. त्याला योहान पण म्हणला चला आपण पण जाऊया. कारण पेत्र, याकोब आणि योहान तिघ प्रभू बरोबर संगती असतात. आणि योहानाच्यावर येशूची प्रीती होती, कारण योहान अधिक आज्ञेत चालत होता. ज्यावेळेस तुम्ही अधिक त्याच्या आज्ञेत चालाल तेव्हा येशू तुमच्यावर प्रीती करू लागेल. जेव्हा येशू तुमच्यावर प्रीती करतो तेव्हा तुम्ही येशूला ओळखणारे लोक व्हा. त्यांना लगेच ते ओळखला तो म्हणतो शिमोना हे प्रभू आहे, प्रभू आहे, प्रभू आहे. 2 वेळेस गोष्टी ऐकल्याबरोबर शिमोन पेत्राने अंगरखा काढून कमरेभोवती गुंडाळला. आणि गुंडाळून तिथंच थांबला. गाव तर जाणवळ किती मासे आहेत बघ्या 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 नाही. त्यांना लागली एक समुद्रात उडी मारली. लागली समुद्रात उडी मारली. ज्या समुद्रात त्याला अट्रॅक्शन होतं त्याच्यात त्यानं उडी मारली. आणि तो पोहत किनाऱ्याला गेला. कुठं? सर्वात प्रथम येशूला भेटला जाऊन. हालेलुया. येशूला भेटण्याकरता त्यानं समुद्रात उडी मारली आणि तो धावत गेला, पोहत गेला, पोहत गेला. लागले येशूला जाऊन भेटला. येशूला जाऊन भेटला. लक्षात ठेवा. आणि
ज्यावेळेस येशूला भेटला तेव्हा पुढे बघा आपण Praise the Lord. योहानस पुस्तक 1:6 अध्याय. पेत्राने समुद्रात उडी मारली. दुसरे शिष्य माशांची जाळे एवढी थोडी पकडून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे 200 हातात होते. मग काठी उचलले तर त्यांनी कोळशाचा विस्तार आणि त्यावर घातलेली मासळी भाकर पाहिली. काठावर आल्यानंतर त्यांनी काय पाहिलं? कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली भाकरी आणि मासे. तिथं काय मासे पण कोणी आणले हो माहित नाही, कारण तो तिथं जो होता किनाऱ्यावर तो सृष्टीचा निर्माण करणारा होता, त्याला काही अशक्य नाही. आणि भाकर त्या ठिकाणी विस्तावर भाजलेली भाकर परमेश्वर देव ताज तुक्तता भाजलेलं तयार केलेलं अन्न तुम्हाला खाऊ घालतो. लक्षात ठेवा. एलियाला त्यानं सांगितलं जा, आणि एलिया तिथून निघाला आणि किद्रोन ओळाजवळ जाऊन थांबला. आणि त्या ठिकाणी कोळशावर भाजलेली भाकर, गरम भाकर आणि पाणी देवदूत आणून त्याला देऊ लागले. त्या ठिकाणी कोणी आणलेला? प्रवेश तो देवदूताहून मान आहे. देवदूत आणू शकतात तर प्रवेश का आणू शकत नाही? समुद्र प्रेनो देवदूत आणून देऊ लागले. आणि नंतर कावळा त्याला भाकराने मांसाचा तुकडा आणून देऊ लागला. कावळा सगळ्यात खादाड प्राणी, त्याला काय भाकर सापडली तो लगेच हातात तो हिसकावून घेतो. लक्षात ठेवा. असा कावळा सुद्धा त्याला निखारावर भाजलेली गरम भाकर आणून देऊ लागला. त्या ठिकाणी काय निखाऱ्यावर, कोळशाच्या निखाऱ्यावर भाजलेली भाकर आणि मासळी त्यांच्या दृष्टीस पडली. आणि प्रभू काय म्हणाला? आता तुम्ही धरलेल्यातून काही घेऊन या. पुढे बाबा प्रेज द लॉर्ड. येशूने त्यास म्हटले, तुम्ही आता धरलेल्या माशातून काही आणा. या श्रीमंत पेत्राने मजव्यावर चढून 153 मोठ्या माशाने भरलेले जाळे काठी ओढून आणले. तितके असताही जाळे फाटले नाही. येशू त्यास म्हणाला, या जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यास समजले. म्हणून येशू त्यास म्हणाला, या जेवा, न्याहारी करा. काय काय ठिकाणी न्याहारी करा शब्द लिहिलेला. पहाटे काय करता? तो न्याहारी करता. ज्यावेळेस तुम्ही पहाटेच्या वेळेस त्याच्याशी बोलता, तो तुम्हाला दृष्टीस पडतो, तुम्ही त्याला ओळखता, तेव्हा तो तुम्हाला उत्तम अन्न खायला घालतो. कारण तो जीवनाची भाकर आहे. भाकर काय पेत्रानं, योहानानं, याकोबानं किंवा अंद्रियानं कोणी आणली नव्हती, तोमानं आणली नव्हती. त्या ठिकाणी विस्तावर निखाऱ्यावर भाजलेली चांगली ताजी भाकर तिथे होती. त्या ठिकाणी मासळी सुद्धा त्या ठिकाणी होती. जास्त शिष्य पाहता तर प्रभू त्यांना म्हणाला, आता धरलेल्यातून काही घेऊन या. श्रीमंत पेत्राने पाहिले 153 मोठे मासे, तरी जाळं फाटलं नाही. आणि त्याच्यातले तो घेऊन आला. पण तो त्यानं प्रभू काय म्हणला? त्यानं पाहिला की भाकर आणि मासे तिथं आहे. आणि प्रभू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. न्याहारी सकाळी करतात का मध्ये दुपारी 12 वाजता करतात का संध्याकाळी 4 वाजता, रात्री 10 वाजता करतात? न्याहारी केव्हा करतात? भल्या पहाटे उठल्याबरोबर, दात घासून तोंड धुतल्याबरोबर लगेच गृहिणी भाकर तयार करते आणि घरचे लोक न्याहारी करतात. न्याहारी म्हटलेलं आहे. म्हणजे भल्या पहाटे तुम्ही भाकर खाणारे आणि मासळी खाणारे असणे आवश्यक आहे. भोजन करणारे असणे आवश्यक आहे. भल्या पहाटे जो न्याहारी करतो त्यानंतर दुपारी कामाला जातो, आणि कामाला जाताना डबा घेऊन जातो.
दुपारी जाऊन तो तिथे गेल्यावर जेवणाच्या वेळेस तो डब्बा उघडतो आणि खातो. तोपर्यंत त्याला भूक लागते का? नाही लागत, कारण न्याहारी केलेली आहे. समजला? ज्यावेळेस प्रभू त्याला म्हणतो, पुढे काय म्हणतो, पुढे पहा. यास्तव शिमोन पेत्राने मथळ्यावर चढून 153 मोठे वाचन धरलेली जाळे काठी आणि देते, ती असताही जाळे फाटले नाही. येशू त्यास म्हणाला, या. जेव्हा तेव्हा तो प्रभू आहे असे त्यास समजले, म्हणून तू कोण आहे ते त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धरला नाही. या न्यारी करा. आणि असं म्हटल्याबरोबर शिमोन कुणी शिष्यातला एकही त्याला तू प्रभू आहेस का काय म्हणून विचारायला धचला नाही, कारण त्याने ओळखला. या त्याने आज्ञापालन केला. जे आज्ञापालन करतात तेच प्रभूला ओळखू शकतात, इतरांना ओळखता येत नाही. समजला? ज्याच्यावर प्रभूची प्रीती होती तो आज्ञापालन करणारा जास्ती होता, म्हणून त्यानं प्रभूला लागलीच ओळखला. आणि मग शिमोनला तो म्हणतो, हे प्रभू आहे, प्रभू आहे. आणि शिमोन लगेच धावला. त्यानं बाकीचा विचार केला नाही. मासे सोडून दिले, जे काही गोष्टी सोडून दिल्या, ज्या जे काही गोष्टी धरण्याकरता तो त्या समुद्रात उतरला होता त्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं. आणि तो पहिला येशूकडे धावला. शिमोन पेत्र त्याची सर्व शिष्य तिथे आल्यावर शिमोन प्रभू काय म्हणतो, या न्याहारी करा. पुढे काय केलेलं आहे? पुढं या न्याहारी करा. येशू त्यास म्हणाला, या. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यास समजले, म्हणून तू कोण आहे हे त्याला विचाराव्यास तो शिष्यातील कोणी धरला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यास दिली, तशीच मासळीही दिली. येशूने काय केलं? उचला खावा नाही, त्याला भाकर घेतली, मोडली, आशीर्वादित केली आणि त्याला दिले. की जास्त मोठ्या पाठीस तुम्हाला प्रभू भेटतो, तो तुम्हाला त्याच्या वचनातल्या गोष्टी सांगतो, तो त्या जीवनी भाकरीबद्दल तुम्हाला सांगतो. आणि जीवनी भाकर म्हणजे परमेश्वर देवाचं वचन आहे. त्या वचनाबद्दल तुम्हाला शिकवतो. आणि जेव्हा तो शिकवतो तेव्हा तो तुम्हाला स्वतः मोडून, स्वतः स्पष्ट करून तुम्हाला खायला घालतो. लक्षात ठेवा, हे फक्त पहाटे उठून प्रार्थना करणाऱ्याच्या जीवनामध्ये होता, इतरांच्या होत नाही. सहोदरा, पहाटे उठून प्रार्थना करण्याच्या जीवनामध्ये होता. येशू त्यांना दृष्टीस पडतो, येशू त्याला ओळखतात, येशू त्यांना वचनाच्या गोष्टी सांगतो. फक्त वचनच सांगत नाही तर त्या वचनाचं स्पष्टीकरण करतो. आता वचन रूपी जलस्नान तुम्हाला मला देतो. वचन रूपी जलस्नान, वचन सांगतो, ते उलगडतो, जलस्नानाच्या द्वारे ते सुट्ट करतो. आणि ते आमच्या जीवनात आम्हाला खेळायला सोपं जातं. मोठ्या पहाटे सुटून चान्स तुम्ही त्या चरणाजवळ जाल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येऊ लागेल. तेव्हाच तुम्ही त्याच्या प्रीतीत राहणार लोक व्हाल. तेव्हाच येशू तुमच्यावर प्रीती करणार होईल. मग तुम्हाला येशू शिवाय दुसऱ्या गोष्टी तुच्छ वाटू लागतील. येशू तुमच्या दृष्टीस पडू लागेल, तो तुम्हाला दिसले, तुम्ही त्याला ओळखणारे होत राहा. त्यांना ती भाकर आणि मासे आशीर्वादित करून त्यांना दिली आणि त्यांना खावायला सांगितलं. जात असताना जीवनी भाकर, तो प्रभू म्हणतो की माझं शरीर ही जीवनी भाकर आहे, मी जगाची भाकर आहे. स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती भाकर मी आहे. आणि त्यानं मेजावर ती भाकर घेतली, ईश्वरकास म्हणून ती मोडली, आपल्या शिष्यावर घेऊन म्हटले, तुम्हासाठी मोडलं जात आहे माझं शरीर आहे, तुम्ही सर्व याच्यातून घ्या.
त्या भाकरीमुळे आज तुमचं आणि माझं जीवन सार्वकालिक जीवनात गौरवी देहात गौरवी भाकरीत रूपांतरित होत जाणार आहे. तुम्ही जी भाकर खाता त्या भाकरीच्या द्वारे त्या भाकरीचं सामर्थ्य तुमच्या जीवनात जगू लागेल. ती भाकर तुमच्या जीवनातून प्रगट होऊ लागेल. ते वचन तुमच्या जीवनातून इतरांना ऐकायला मिळेल. ते ऐकतील, स्वीकारतील आणि त्यांच्या जीवनात घेतील आणि तेही प्रभूसाठी जिंकले जातील. ती प्रभूच्या आज्ञेत चालते आणि प्रभू त्यांच्यावर प्रीती करणार होईल. सावध राहा. प्रभू सर्वांवर प्रीती करतो, परंतु तू जे त्याच्या आज्ञा पालन करतात तेच त्याच्या प्रीतीत राहतात, तेच त्यांच्यावरच तो प्रीती करतो. हे लक्षात ठेवा. वेगळी काहीतरी म्हणू नका. देवाने जगावर प्रीती केली. होय, केली. का केली? कारण ते त्यानं स्वतः तयार केलेला म्हणून प्रीती केली. त्यानं पाप्यावर प्रीती केली का? पाप्याला त्यानं काय केलं? पहिला पश्चाताप कर आणि माझकडे ये. प्रभू गोष्ट स्वार्थ सांगू लागला, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. काय गरज होती? तर प्रत्येक चुकणाऱ्या व्यक्तीला पश्चातापाची आवश्यकता. निवडलेला जरी तो असला तरी त्याच्या आज्ञेत पालन केल्याशिवाय तू त्याच्यावर प्रीती करत नाही. लक्षात ठेवा. शिमोन पेत्रानं ओळखलं नाही, परंतु योहानानं ओळखला आणि योहान त्याच्या प्रीतीतला आहे. तसं प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रीतीत असणे आवश्यक आहे. कारण का वधू ही तिच्या वराच्या प्रीतीत असणे आवश्यक आहे. वधू मध्ये जर तुमची निवड झाली नसेल तर तुम्ही त्याच्या प्रीतीत राहू शकत नाही. जर वधू मध्ये तुम्ही निवडले गेलेला, वधू बद्दल आपण ऐकलेला, विसरू नका. वधू बद्दल आपण ऐकलेला, त्याची निवड कुठं झालेली आहे? स्वर्गात झालेली आहे, जगात झालेले नाही. तुम्ही जगाचे लोक नाही, स्वर्गाचे लोक आहात. म्हणून जग तुमचा स्वीकार करत नाही, कारण तुम्ही जगिक लोक नाही. जे जगिक नाही ते त्याचा आज्ञा पालन करतात. लक्षात ठेवा. जे जगिक आहात ते आज्ञा पालन करू शकत नाही. हे बायबल सांगतं, मी सांगत नाही. खोट्या आशेमध्ये, खोट्या चुकीच्या भ्रमामध्ये राहू नका. हे सत्य तेच स्वीकारत चला, म्हणजे तुम्ही सार्वकालिक जीवनाप्रत पोहोचाल. कुठला जर पास्टर काहीतरी सांगतो किंवा कोणता देवाचा सेवक काहीतरी सांगतो असं म्हणून तुम्ही ते मान्य करू नका. वचनाच्या द्वारे प्रत्येक गोष्ट पडताळून पहा. जेव्हा पवित्र आत्मा शिकू लागला तेव्हा पवित्र आत्म्यानं काही गोष्टी दाखवल्या, काही दृष्टांत दाखवले. आणि ते दृष्टांत कसे ओळखायचे हे सांगत असताना काय म्हणाला? वचन उघडून पहा. वचन आणि ते दृष्टांत जर संगती चालू असतील तर ते परमेश्वर देवाकडून आहे. सो सांगणारा संदेष्टा, तो सांगणारा त्याचं सांगणं आणि वचन जर संगती चालत नसतील तर ते वचन परमेश्वर देवाकडून नाही, तो संदेष्टा परमेश्वर देवाकडून नाही. हे ओळखून घ्या, ओळखून घ्या. शेवटल्या दिवसामध्ये तुम्ही जगत आहात, शेवटल्या क्षणात जगत आहात. प्रत्येक गोष्ट ओळखून पारखून घ्या. यॉहन सुद्धा त्याच्या पत्रामध्ये लिहिताना म्हणतो, पहा खोटा ख्रिस्त आणि खोटा संदेष्टा आलेला आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट ओळखून घ्या, चाचपून घ्या, न्याहाळून घ्या. कोणी यॉहन काय म्हणाला? पहिला अध्याय पहिल्या वचनापासून, हालेलुया, I give you praise, Jesus, glorify your name. पहिला अध्याय. प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्यायले व स्वहस्ते चाचले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते प्रारंभापासून होते. सगळ्यांना माहिती आहे प्रभू येशू प्रारंभापासून. जे आम्ही ऐकले, पुष्कळ परमेश्वर देवाची लेकरं हे सांगतात, ऐकले. म्हणतो तो ऐकल्यावर लगेच काय म्हणतो? जे आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिले. ऐकल्यानंतर पाहण्याची गरज आहे. ते फळ कसलं आहे? काटेरी झाडाचं फळ आहे का द्राक्ष त्याचं फळ आहे? कोणतं फळ आहे?
हे पाहणे आवश्यक आहे. ते तुमच्या दृष्टीला येणे गरजेचं आहे. दृष्टांत तुम्हाला येणे आवश्यक आहे. आणि जास्त तेवढ्यावर तुम्हाला सांगायचं नाही. तो काय म्हणतो, जे आम्ही न्याहाळणे म्हणजे परीक्षण करणे, ते सांगितलेल्या गोष्टी बरोबर आहेत की नाही याच न्याहाळून परीक्षण करणे आवश्यक आहे. कुठला तर प्रीचर सांगतो म्हणून दिनाकरण बरोबर काय सांगतात म्हणून मी लगेच मान्य करेन असं नाही. की काय तर सांगितलं म्हणते मी मान्य करेन असं नाही. ते आणि वचन काय करतं हे मी पाहणे आवश्यक आहे. हे पाहणे मी आवश्यक आहे. मी तुम्हाला काय वचनाच्या गोष्टी सांगितल्या, स्पष्टीकरण केलं, पण तुम्ही लगेच ते मान्य करा असं मी म्हणत नाही. तर ते पडताळून पहा, वचनाच्या द्वारे पडताळून पहा. प्रत्येक प्रीचरनं सावध असावं. कोणत्या मार्गदर्शनात तो चाललेला हे त्याला समजणे आवश्यक आहे. आणि कोणाला समजणार आहे? ते वचनातून पडताळून पाहणाऱ्या त्या ऐकणाऱ्यांना समजणार आहे. ऐकणाऱ्यांना, बोलणाऱ्याला समजत नाही, ऐकणाऱ्याला समजत. ऐकणे, न्याहाळणे. न्याहाळल्यानंतर तो म्हणतो स्वस्ते चाचपले. न्याहाळून खात्री केल्यावर स्वतःच्या हातानं स्पर्श करून पूर्ण खात्री करून घेणे. त्या जीवनाच्या शब्दाबद्दल आम्ही सांगतो. तो कुठल्याही शब्दाबद्दल सांगत नाही. लक्षात ठेवा. आज अनेकांच्या जीवनामध्ये सगळे शब्दच आहेत. मेसेजेस मध्ये सगळे शब्दच आहेत. कोण जगातले शब्द सांगतो, कोण स्वर्गाच्या शब्द सांगतो, कोणी त्याच्या मंच शब्द सांगतो. सहोदरा, प्रत्येक संदेश हा पित्यापासून आहे, पवित्रापासून आहे, वचनाच्या द्वारे आहे, की वचनाच्या द्वारे प्रगट करणारा प्रवेश गोष्ट आहे. हे समजून उमजून घेणे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य आहे. म्हणून तर आज मेंढरं फसू लागलेली आहात. पुष्कळ मेंढपाळ नसल्यामुळं किंवा मेंढपाळ योग्य न सापडल्यामुळं चुकीच्या मार्गदर्शनाकडे सरकतात. सहोदरा, प्रवेश गोष्ट म्हणते घ्या, खा. त्याने ती भाकर मोडली, तो मांसाळ तोडली, त्यानं दिलं खा. न्याहारी करा. मोठ्या पाठेस न्याहारी करणारे असा मोठा विजय तुम्हाला प्राप्त होऊ जाईल. सामर्थ्यशील परमेश्वर आपल्या अंतकरणात नम्र